संपूर्ण राज्यामध्ये एस टी महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या सर्व प्रमुख संघटनांची राज्यस्तरावर एक कृती समिती एस टी महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी अस्तित्वात आली। त्या समितीमार्फत संपूर्ण राज्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून आमच्या या महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यासाठी सरकार दरबारी आम्ही पाठपुरावा करीत आहोत। त्या अनुषंगाने दिनांक 7/8/2024 रोजी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत या कृती समितीची एक बैठक लागली। बैठकीमध्ये कृती समितीच्या मार्फत आपल्या महामंडळामध्ये कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेल्या ज्या मागण्या आहेत याची मांडणी करण्यात आली। त्या मांडणीचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी मी येत्या 20 ऑगस्टपर्यंत तुमच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करेल व स्वतः मी त्या मागण्यांची घोषणा करेल असं त्यांनी आश्वासित केलं होतं। परंतु आज त्या बाबीला 15 दिवस उलटून गेल्यावरही राज्य सरकारचे हे संवेदनशील मुख्यमंत्री कुठलीही दखल घेत नसल्यामुळे या राज्य सरकारी आमची जे कृती समिती आहे राज्यस्तरीय या कृती समितीने संपूर्ण राज्यामध्ये एक धरणे आंदोलन करण्याचा एक निश्चय केला आणि तशी नोटीससुद्धा या राज्याच्या प्रमुख आपले संवेदनशील मुख्यमंत्री यांना सुद्धा दिली, आमचे MD साहेब यांना सुद्धा दिली। त्यांनी त्यावर कुठलाही आतापर्यंत निर्णय न घेतल्यामुळे व या राज्यामध्ये मुख्यमंत्री सगळ्याच वर्गांना काही ना काही वाटत असल्यामुळे आमचं तर हक्काचं आहे। ST कामगार हा फार दूर परप्रांतात जाऊन सुद्धा सर्व लोकांची सेवा करीत असतो, त्यालाच हे सरकार वंचित ठेवत असल्याने जोपर्यंत आमच्या मागण्या म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आमचं वेतन वाढत नाही तोपर्यंत आम्ही धरणे आंदोलनावर ठाम आहोत आणि या सरकारने आपल्या माध्यमातून लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करावा एवढी मी या राज्य सरकारला विनंती करतो।